नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार मित्रांनो, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड तर्फे यांच्यामार्फत वसई विकास सहकारी बँक लिमिटेडसाठी इथं भरती असणार मित्रांनो. मुंबई, ठाणे, त्याच्यानंतर मुंबई डिस्ट्रिक्ट, ठाणे, पालघर यासाठी इथे भरती असणार आहे. वसई विकास सहकारी बँक लिमिटेड मार्फत. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर जॉबबद्दल बोलायला गेले मित्रांनो, तिथं ज्युनियर क्लर्कची वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. कस्टमर सर्व्हिस रिलेशनशिपसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. मार्केटिंग अँड ऑपरेशनसाठी मित्रांनो, सर्कल ग्रेडसाठी. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. इथे 19 पदं असणार आहे मित्रांनो आणि ॲनी ग्रॅज्युएटवाले इथं अप्लाय करू शकता. तर संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची, लगेच आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आणि त्याआधी तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो आपण. तर वसई विकास सहकारी बँक लिमिटेडतर्फे ही भरती असणार आहे. वसई जिल्हा पालघर करता मुख्य कार्यालय इथं दिलेले आहे. मुंबई इथं पालघरला आहे त्यांचं. तर जाहिरात कोड क्रमांक 124 असणार 2024-25 करता. महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेले वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा पालघर मध्ये इथं CSR साठी वॅकन्सी असणार आहे त्यात. आणि त्याच्यानंतर मार्केटिंग अँड ऑपरेशन सर्कल ग्रेडसाठी तर वॅकन्सी असणार आहे. या पदांकरिता दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 13/2/2025 म्हणजे आजची तारीखच 13 आहे मित्रांनो. आज रोजीपासून 11 वाजेपासून सकाळपासून चालू झालेली आजची नोटिफिकेशन आहे ही. तर 27/2/2025 पर्यंत आपल्याला इथं फॉर्म भरून घ्यायचे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पाठवायचे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचे मित्रांनो. ओके, तर खालील प्रमाणे आपण आता इथं तपशील दिनांक वगैरे आपण बघणार आहोत मित्रांनो. ऑनलाईन अर्ज पद्धती करण्याची कालावधी असणार आहे 13/2/2025 पासून तर 27/2/2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत. परीक्षा शुल्क भरण्यासाठी पण 27/2/2025 पर्यंत आपल्याला करून घ्यायचे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी दिनांक वगैरे तुम्हाला संकेतस्थळावर सांगण्यात येईल. मुलाखतीसाठी कधी बोलवणार ते पण तुम्हाला इथं वेबसाईटच्या मार्फत नंतर काढून येतील मित्रांनो. महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अवगत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. म्हणजे आपले रजिस्ट्रेशन पैसे भरल्याशिवाय आपली फॉर्म इथं सबमिट होणार नाही. उमेदवारांकडे वैध ईमेल ID व मोबाईल क्रमांक असावा जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय पाहिजे. ओके, तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्ट्रेशन DND असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेद्वारे त्यांच्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना, संदेश, माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील मित्रांनो. तसेच ईमेल ID व संदेशवरून येणाऱ्या तांत्रिक अडचणीत फेडरेशन बँक जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रियेच्या फेडरेशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अवगत माहिती प्राप्त करून घ्यायची जबाबदारी उमेदवाराची राहील मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. जेणेकरून चांगला आपला चालू नंबर द्यायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्ही संपर्क वगैरे होऊ शकते. मेसेज वगैरे तुम्हाला येतील मित्रांनो. अशा पद्धतीचा नंबर द्यायचा आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदाकरिता आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. उमेदवारांनी त्याच्यानंतर मित्रांनो, उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे व पुरावे जोडणे आवश्यकता नाही आहे मित्रांनो. तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट इथं द्यायचे नाही आता ऑनलाईन पद्धतीने. ओके, तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांचे त्यांचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक राहील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो, याबाबत उमेदवारास कुठेही व कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकली जाणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यावर बदलता येणार नाही मित्रांनो, लक्षात द्यायचे. ओके, सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करून भरती प्रक्रियेची अवगत माहिती प्राप्त करून करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून वैध ईमेल ॲड्रेससह जाहिराती प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत सदर अर्जाची ऑनलाईन पद्धतीने 27/2/2025 पर्यंत नोंदणी करून घ्यायची मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची इथं नोंदणी बंद होणार आहे मित्रांनो. ओके, सांगण्यात आलेलं आहे. CSR आणि मार्केटिंग आणि एक्झिक्युटिव्हसाठी तर ऑपरेशनसाठी वॅकन्सी असणार मित्र. 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची इथं होणार आहे मित्रांनो. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे तुमची. ओके, याच्यामध्ये जे मित्रांनो CSR आणि मार्केटिंग अँड ऑपरेशनसाठी इथं पदाकरिता उमेदवारांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्राची पूर्वतपासणी छाननी करता घेण्यात येईल.
असल्याने या परीक्षेच्या मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपत्रांच्या पूर्ण छाननी व तपासणीनंतर अ, वैध पाहून उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल मित्रांनो. जेणेकरून तुमची परीक्षा होणार आहे सगळ्यात आधी, नंतर तुझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होणार, मुलाखत होणार आहे मित्रांनो. डॉक्युमेंट वगैरे तुझे बरोबर असेल तरच तुम्ही इथं पात्र राहणार आहोत. ओके. अपात्र आढळल्यास आपल्याला इथं कोणत्याही आपल्याला प्रक्रियेतून बाद करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो उमेदवारांचा ऑफलाईन परीक्षा कागदपत्रे पडताळणी प्रत्यक्ष मुलाखतीत खर्चाने उपस्थितीत राहायचं आहे आपल्याला. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याच्या उमेदवारांची बँकिंगद्वारे मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. अपात्र उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही. ओके. आता मित्रांनो पदाकरिता परीक्षेची वेळ व उमेदवार फेडरेशन संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो यासाठी या पदाकरिता. ओके. आणि मित्रांनो मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांचे फेडरेशनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर संबंधित पात्र उमेदवारांची मुलाखती संदर्भात फेडरेशनच्या संकेतस्थळावर माहिती घ्यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता इथं मित्रांनो आता इथं काही थोडीफार माहिती दिलेली आहे त्यांच्या मार्फत, त्यांच्या बँकेच्या मार्फत. ते वाचून घ्यायची आपल्याला इथं वाचायचं असेल तर उमेदवारांचं अर्ज पूर्ण भरल्यास अथवा कालावधी भरून पाठवल्यास परीक्षेचे अपात्र राहील तसेच तिला कोणत्याही प्रकारे शुल्क परत मिळले जाणार नाही. अशा थोड्याफार अटी वगैरे दिलेल्या आहेत. मला इम्पॉर्टंट दाखवतो. मित्रांनो कस्टमर आता तुमच्या CSR साठी मार्केटिंग अँड ऑपरेशनसाठी ज्युनियर क्लर्कसाठी मित्रांनो उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांची सुरुवातीला 2 वर्षाच्या सेवाकरिता इथं सर्व्हिस बॉन्ड असणार मित्रांनो. सही करून साक्षीदार द्यायची मित्रांनो आपल्याला नोटरी करून द्यावी लागते. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला बॉन्ड सर्व्हिस असणार आहे. 2 लाख रुपयांचा रोख हमी बॉन्ड असेल. त्यापैकी मित्रांनो असेल 50,000 50,000 सदरून बँक मुदत ठेवीच्या स्वरूपात असते मित्रांनो. ओके. ज्यावर बँकेची लीन राहील. ओके. उमेदवारांना 2 वर्षाच्या आत बँकेतील नोकरीचा राजीनामा 3 महिन्यापूर्वी पूर्ण सूचना बँकेत देऊन केल्यास संबंधित उमेदवारांची वरील प्रमाणे बँकेने ठेवलेली मुदत ठेव जप्त केली जाईल मित्रांनो. ओके. त्याचप्रमाणे सदर ठेवीवर संबंधित उमेदवारांची कोणत्याही प्रकारचं व्याज अदा येणार नाही मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता तसेच रोख हमी बॉन्ड अंतर्गत संबंधित उमेदवारांचे बँकिंग 1.5 लाख रुपयाची रक्कम देणे भाग राहील मित्रांनो. ओके. इथे संपूर्ण माहिती दिलेली पदांची भरतीबाबत फेडरेशन केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणे आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे, परीक्षेचा निकाल जाहीर करणे पर्यंतचे कामे पार पाडण्याकरिता केलेली आहे. या सर्वस्व नोंद घ्यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. जर एखादे परीक्षार्थी वर्तणूक परीक्षा दिनविती संशयास्पद आढळल्यास अथवा त्यांचे गैरमार्गाचा वापर केल्यास आढळल्यास गुणवत्ता यादीत येत असेल तरी त्याला इथून फेरपरीक्षामधून अधिकार फेडरेशन राखून ठेवला जाणार नाही. पदाचे नाव इथं दिलेले मित्रांनो CRS साठी असणार आहे. ओके. इथं अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्याला आपण इथं म्हणतो ग्राहक सेवा प्रतिनिधी आपण असं त्याला म्हणतो मराठीवर CRS ला. मार्केटिंग अँड ऑपरेशन स्केल ग्रेडसाठी ते वॅकेन्सी असणार आहे. 19 पदे असणार मित्रांनो. नोकरी ठिकाण असणार आपलं पालघर, ठाणे, मुंबई जिल्हा. ओके. शैक्षणिक अर्थ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे आणि ग्रॅज्युएटवाले अप्लाय करू शकता. प्लस आपल्याला MSCITचा कोर्स झालेला पाहिजे मित्रांनो. 31/1/2025 रोजी शैक्षणिक अर्थ प्राप्त असलेले उमेदवारांचे अर्ज पात्र असतील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर केला गेला असेल किंवा वेबसाईट आधारित प्रमाणपत्र प्रदान केले असेल तर उमेदवारांनी त्या संदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील मित्रांनो. आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी सदरून उमेदवारास परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून स्वाक्षरी करणे राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. वयोमर्यादा असणार मित्रांनो 30/1/2025 पर्यंत आपल्याला वय जे असणार 22 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. तर सगळ्यात आधी प्राधान्य ज्यांना दिले जाणार मित्रांनो. ओके. ज्यांच्याकडे मोठ्या डिग्री असेल, MBA वगैरे बँकिंगचं नॉलेज असेल, अनुभव असेल त्यांना प्रथम प्राधान्य इथं मिळणार आहे. भाषेचे ज्ञान मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये आपल्याला आली पाहिजे चांगल्या पद्धतीचे. वेतन असणार मित्रांनो आपल्याला यांच्यासाठी प्रथम वर्षाकरिता 15,000 रुपये असणार एकत्रित. दुसऱ्या वर्षाला 18,000 रुपये असणार मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्या पदाचं जे नाव असणार ज्युनियर क्लर्क मार्केटिंग आणि ऑपरेशनसाठी असणारे तृतीय वर्षापासून नोकरीच्या कामकाजात प्रगतीनुसार आपल्याला भेटणार मित्रांनो. वेतन आपल्याला बँकेच्या धोरणानुसार कनिष्ठ लिपिक संवर्गातून लागू असलेल्या वेतन श्रेणीप्रमाणे कायम करण्यात येईल मित्रांनो. आपल्याला कायम नोकरी राहील. ओके. अशा पद्धतीने तुमचा पेमेंट असणार मित्रांनो स्टार्टिंग असा वाढत जाणार असतो पेमेंट आपलं. ओके. निवड कार्यपद्धती ऑफलाईन परीक्षावर असणार मित्रांनो. बेसिकली 100 गुणांची आपली जी परीक्षा असणार मित्रांनो इंग्रजी व
मराठी भाषेमधून आपण बहुपर्यायी स्वरूपात देऊ शकता मित्रांनो. लेखी परीक्षा असणारी आपली ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरूपात प्रश्नांचे संख्यात्मक आणि गणिती क्षमता, इंग्रजी भाषा आणि व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयाकरिता प्रश्नांचा समावेश असेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 100 पैकी प्राप्त गुणांचे 90 गुणांच्या गुणोत्तरामध्ये रूपांतर करण्यात येईल मित्रांनो. सदर पदाकरिता घेण्यात येईल. ऑफलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल मित्रांनो. ओके. परीक्षेचे विषय, परीक्षेची भाषा, एकूण प्रश्न, एकूण गुण आणि कालावधी दिलेली मित्रांनो. संख्यात्मक आणि गणिती क्षमता इंग्रजीमधून आपल्याला असणारी याची भाषा 40 प्रश्न असणारे 40 गुणांसाठी मित्रांनो. इंग्रजी भाषा आणि व्याकरणासाठी इंग्रजीमध्ये असणारे 20 प्रश्न 10 गुणांसाठी. संगणक आणि सहकार्य इंग्रजी व मराठीमधून असा 20 प्रश्न 10 गुणांसाठी. बौद्धिक चाचणी इंग्रजी व मराठीमध्ये 20 प्रश्न 20 गुणांसाठी. बँकिंग आणि सामान्य ज्ञान इंग्रजी व मराठीमधून तुम्ही देऊ शकता 20 प्रश्न 20 गुणांसाठी. एकूण इथं आपल्याला एकूण प्रश्न असणार 120, 100 गुणांची इथं परीक्षा असणार मित्रांनो. 120 मिनिटाचा टाइम म्हणजे 2 तासाचा अवधी आपल्याला मिळणार मित्रांनो. कागदपत्र पडताळणी वेळी मित्रांनो उमेदवाराच्या ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमावर नुसार असणार मित्रांनो. 1 3 या प्रमाणात बँक धोरणांप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो. त्यावेळी उमेदवारांकडे मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारास बँकांच्या धोरणाप्रमाणे बँकेतून मुलाखतीस बोलवण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके मित्रांनो. आता मित्रांनो मुलाखती दिलेली त्यांनी आता मुलाखती पदाकरिता जे असणार CRS साठी मार्केटिंग ऑपरेशनसाठी पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांच्या बँकिंगच्या धोरणानुसार भरवायचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेच्या गुणांक्रमाने मौखिक मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. त्याचे 10 गुण असणार मित्रांनो. शैक्षणिक आधारे आपल्याला 5 गुण असणार आणि मौखिक मुलाखतीचे इंटरव्ह्यूचे 5 गुण असणार मित्रांनो. गैर जर असल्यास आपल्याला उमेदवारांना अंतिम निवड यादीतून बाद करण्यात येईल मित्रांनो. ओके. बाद म्हणजे आपण रद्द होईल, आपण त्याचं आपल्याला रद्द करू शकतो तुम्हाला. उमेदवारांची अंतिम निवड सूची दिसणार मित्रांनो. उमेदवारांना ऑफलाईन परीक्षेचे गुण, अधिकाधिक गुण, मुलाखतीचे गुण बेरीज भरून 100 पैकी गुणांच्या अंतिम निवड यादी सूचित करण्यात येईल मित्रांनो. फेडरेशनच्या बँकेत प्रसिद्ध करण्यात येणार आहे आपल्याला. परीक्षेचे स्थळ असणार आपल्याला वसईला आपली परीक्षा असणार आहे. त्यासाठी आपल्याला परीक्षा शुल्क असतात 950 रुपये प्लस 18% GST म्हणजे 1121 रुपये असतात सगळ्या कॅटेगरीसाठी. कोणत्याही कॅटेगरीला सूट नसणार याच्यामध्ये. ओके. उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी शंका असल्यास संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या क्रमांकावर आपल्याला संपर्क करायचा मित्रांनो अडचणीकरिता. ओके. संकेतस्थळावर जायचं आहे, तुम्ही वेबसाईटवर तिथं त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा आहे. संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो तुम्हाला. आजचा याची नोटिफिकेशन आजच आलेली आहे आणि आजपासूनच फॉर्म चालू झाले सकाळी 11 वाजेपासून. ओके. तर 27/2/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे. काही तुम्हाला शंका वगैरे असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं. एक लाईक मला मोटिवेशन देतं. आणि तुम्हाला याची PDF लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मिळून दे. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायचे मित्रांनो. आणि तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं पण असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तुम्हाला कधीही मेसेज करू शकता मित्रांनो. ओके. तर तिथं मला मेसेज करायला विसरू नका. आणि टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईन. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईन मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा मित्रांनो हा व्हिडिओ. जे आपले पालघर जिल्ह्यामधले असेल, कुठे जे मुंबईमधले असेल, ठाण्यामधले असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. नाही तर कोणाला भरायचं असेल तर कोणीही फॉर्म भरू शकतो मित्र महाराष्ट्रामधून. ओके. जास्तीत जास्त मित्रपरिवारापर्यंत आपल्याला शेअर करायचं आहे, नातेवाईकापर्यंत, मित्रपरिवारापर्यंत. आणि त्यानंतर चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अप्लाय करण्याचा व्हिडिओ आणणार आहे आणि नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आणणार आहे मित्रांनो. असे जॉब डेटसाठी आपण मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.